नमस्कार, मी रुपाली. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी खास होता. अग्नीला तुपाची आहुती दिली आणि दूध वगैरे तापायला ठेवलं. पण बघितलं तर तूप तर संपले. कारण आजचा दिवस खास होता म्हणजे आज मला प्रसादाच्या शिऱ्याबरोबर पुरणपोळीच्या स्वयंपाकाची पण छोटीशी ऑर्डर आलेली. माझ्यासाठी हा भरपूर मोठा आनंदच होता. कारण कुणीतरी आपल्याकडून ऑर्डर घेते असं म्हटल्यानंतर भारी वाटतंय ना. मग इकडं शिरा वगैरे बनवून झाला प्रसादाचा. कुकर पण गार झालेला, डाळ वगैरे गाळून घेतली आणि आता गूळ घालून इकडं शिजवाय ठेवलेलं. स्वयंपाक थोडासाच होता, 5 ते 6 माणसांचा होता आणि येळोणी पण घट्ट निघालेली, त्यामुळे आता आमटी पण इथं फोडणी बसल्या चांगली. कटाची आमटी पण तयार झाली. भजीचं पण पीठ भिजवून ठेवलेलं, ते पण आता भजी काढून घेतले तेलातनं. बाकीचं काय असं जास्त द्यायचं नव्हतं. प्रसादाचा शिरा, पुरणपोळी, भात, कटाची आमटी, पापड, भजी असं द्यायचं होतं स्वयंपाकामध्ये. आणि आज दादांनी सांगितलेलं मला काही कामामुळं गडबड आहे आणि आज तुम्हीच तेवढी ऑर्डर पार्सल करा. म्हणलं ठीक आहे. ते काय त्यांचं इथं जवळच असल्यामुळे मी आज त्यांना स्वतःच घेऊन गेलेले. सगळ्या पोळ्या वगैरे करून झाल्या आणि सगळं पहिल्यांदा पॅकिंग करून घेतलं आणि मी माझं आवरून त्यांची ऑर्डर द्यायला चाललेली. इथं जवळच आहे त्यामुळं लगेचच गेलो. बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये उद्या.